तर मित्रांनो, या वर्षीच्या ट्रान्सफर मार्केटमध्ये सगळ्यात मोठा धुमाकूळ घातला आहे तो म्हणजे रिअल माद्रिद या संघाने जोसे मोरिनो आणि पेरेज या दोघांनी मिळून जी काही सायनिंग केली ना आतापर्यंत 4-5 सायनिंग झाले मोठे, ते म्हणजे यान डायमंडची सायनिंग असेल 120 मिलियनची, इब्राहिमा कोंतेची फ्री ट्रान्सफर असेल, बर्नार्डो सिल्वाची फ्री ट्रान्सफर असेल आणि कोकोरेलाची सायनिंग असेल, टॉप नॉच सायनिंग आणि डमफ्रीजची एक सायनिंग राहिली. ह्या टॉप 5 सायनिंग तर त्यांच्या झाल्याच झाल्या. त्याच्याबरोबर कालच कार्लोस एसपी नावाचा जो प्लेअर आहे त्याला लेव्हन्टी कडून आणला त्यांनी 20 मिलियनमध्ये फक्त. आणि जी काही यंग अकॅडमीचे प्लेअर होते त्यांनी सेल केले फुलमला, पुन्हा अजून जे इंग्लिश प्रीमियरमध्ये क्लब आहेत त्यांना सेल करून त्यांनी 186 मिलियनची देखील प्रॉफिट देखील मिळवली. त्यामुळे तुम्ही तो पेरेसचा माइंड आहे ना, तुम्ही ओळखू शकता की पेरेस काय नेक्स्ट लेवलचा माणूस आहे आणि त्यांनी जोसे मोरिनो म्हणतील अशी टीम त्यांना अखेर तयार करून दिली आहे. आणि यामध्ये जर बघितले तर त्यांनी पूर्णपणे त्यांची सीबी आणि लेग बॅक आणि फुल बॅक आणि मिडफिल्ड याच्यावर जास्त खर्च केला आहे. आणि या वर्षीचा जो सीझन आहे ना तो मद्रिदसाठी टॉप नॉचच असले, कारण की एवढा खर्च करून देखील जर मद्रिद हारली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि पेरेसचा त्यांनी तर आता पूर्ण जोसे मोरिनोंना पूर्ण हक्क दिले आहेत की आता मी सगळं तुम्हाला करून दिले आहे आणि ऑगस्टपासून तुमची पुढची स्टेप चालू होणार आहे की तुमचा परफॉर्मन्स कसा राहतो यावर सगळी जबाबदारी असेल. कारण की जर आपण बघितली तर पाठीमागच्या 2 वर्षापासून एकही कप जिंकलेला नाही रिअल माद्रिदने, परंतु या वर्षी त्यांनी अशी टीम बनवली आहे की काही सांगू शकत नाही की काही होईल. पण तुम्हाला वाटते की प्लेयर चांगले खेळतील, नवीन टीम आहे, थोडा वेळ द्यावा लागेल, ट्रेनिंग सेशन्स वगैरे चालू आहेत, परंतु अजूनही 1 महिना आहे. रॉड्री बरोबर देखील त्यांचा प्लॅन चालू आहे की ते रॉड्रीला देखील आणू शकतात आणि रॉड्रीसाठी ते देखील जात आहेत. आणि यान डायमंड जी ट्रान्सफर होती ना ती सगळ्यात मोठी ट्रान्सफर होती रिअल माद्रिदसाठी, कारण की ते ओलिसेसाठी जाणार होते परंतु त्यांना ओलिसे मिळालं नाही म्हणून ते यान डायमंडसाठी गेले. आणि यान डायमंडसाठी देखील मोठ्या ट्रान्सफर टाकल्या होत्या लिव्हरपूलने, पीएसजीने, परंतु यान डायमंड देखील रिअल माद्रिदला पसंत दिली, कारण की क्लबच असा मोठा आहे, हिस्ट्री आहे, 15 UCL टायटल्स आहेत आणि त्यामुळे सगळे माद्रिदसाठी जाण्यासाठी इच्छुक आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की यावर्षी माद्रिद ला लिगा जिंकेल, UCL जिंकेल, काय होईल ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी आपला फुटबॉल पेजला फॉलो नक्की करा मित्रांनो.